नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून दोन खूपच मस्त अशा रेसिपीज बनवतो आहे. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत. पोह्यांमध्ये पाणी घालायचं आणि पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. यानंतर पोह्यातलं सगळं पाणी काढून टाकलं. पोहे आता असेच बाजूला ठेवूया, म्हणजे छान ते सॉफ्ट होतील. तोपर्यंत इथे मी दुसऱ्या बाउलमध्ये पाव कप रवा घेतला आहे. रवा इथे जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. यामध्ये पाव कप दही घालायचं आहे. इथे थोडंसं आंबट दही घ्यायचं, म्हणजे रेसिपीला चव छान येईल. मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये पाव कप पाणी घालायचं. दह्याच्या कपामध्येच मी पाव कप पाणी घेतलं आणि यामध्ये घातलं. मिक्स करून घेऊया. आता हा रवासुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे रवासुद्धा छान फुलेल. तर पोहे आणि रवा भिजत आहेत तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया. तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं घातलं आहे. याबरोबरच इथे 1 मोठा चमचा मी भाजलेली चण्याची डाळ घातली. यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या. चटणी जेवढी तिखट हवी त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घातली. थोडंसं आलं घातलं. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी आता वाटून घ्यायची आहे. तिथे चटणी वाटून तयार आहे. आता यावरती फोडणी घालूया. तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले. तर ही फोडणी तयार आहे. आता ही फोडणी चटणीवरती घालायची आहे. तर मस्त ही आपली चटणी तयार आहे. कुठल्याही डोस्याबरोबर इडलीबरोबर सुद्धा तुम्ही ही चटणी सर्व करू शकता. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर पोहे आणि रवा छान इथे भिजलं गेलं आहे, अगदी सॉफ्ट झालं आहे. पोहे एकदा हाताने असे कुस्करून घेऊया. यानंतर यामध्ये रव्याचं जे मिश्रण होतं ते मी घातलं आहे. दोन्ही छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. हे एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू. सुरुवातीला मळताना तुम्हाला हे सैलसर वाटत असेल, पण जसं तुम्ही हे मिक्स करत जाल तसं याचा असा गोळा व्हायला लागतो, कारण पोहे पाणी ॲब्झॉर्ब करतात. यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं. अर्धा चमचा जिरं घातलं. थोडीशी कोथिंबीर घातली. याबरोबरच तुम्ही बारीक चिरलेला कढीपत्तासुद्धा घालू शकता. सगळं छान मिक्स करून घेतलं. आता इथे मी एक चाळण घेतले. ही चाळण तेलाने ग्रीस करून घ्यायची आहे. आता हे जे आपण पीठ तयार करून घेतलं आहे त्याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे चपटे असे गोळे तयार करून घ्यायचे. छोटे छोटे करायचे. पाहू शकता असे याचे मी चपटे गोळे तयार करून घेतलेत. इथे आता सगळ्या पिठाचे मी गोळे तयार केलेत. आता हे आपण वाफवण्यासाठी ठेवूया. तर इथे मी पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये असा एखादा स्टँड किंवा प्लेट उलटी करून तुम्ही ठेवू शकता. यावरती ही चाळण ठेवायची आहे. यानंतर झाकण ठेवून हे आपल्याला 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 10 मिनटं झाले आहेत. आपण पाहूया. तर हे 10 मिनटामध्ये अगदी व्यवस्थित शिजतात. गॅस बंद करायचा आहे आणि आता हे गोळे थंड करून घेतलेत. तर तुम्ही हे असेच चटणीबरोबर सर्व केले तरीसुद्धा खूप मस्त लागतात. आज आपण यांना फोडणी देणार आहोत. फोडणीमुळे आणखी खमंगपणा येईल रेसिपीला. तर इथे मी पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घातले. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही ते लाल तिखट घालू शकता किंवा हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल. यानंतर अर्धा चमचा इथे मी सफेद तीळ घातलेत. बारीक चिरलेला कढीपत्तासुद्धा फोडणीमध्ये घालू शकता. आता तयार केलेले जे गोळे आहेत ते यामध्ये घालायचे. फोडणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालूनसुद्धा आणखी याला चवदार करू शकता. इथे मी कोथिंबीर घातली. तुमच्याकडे जर पावभाजी मसाला असेल तो घालू शकता किंवा सांबार मसाला असेल तर तोसुद्धा तुम्ही ते अर्धा चमचा घातला तरीसुद्धा चालेल.
तर ही हलकी फुलकी कमी तेलाची पोह्यांची रेसिपी तयार आहे। अगदी मस्त असा नाश्ता आहे। चटणीबरोबर इथे सर्व करूया। तर ही वेगळी अशी रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही होती आपली पोह्यांपासून झटपट बनणारी पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे सुरुवातीला एक वाटण तयार करूया। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। यानंतर आलं आणि लसूण घालायचं आहे। लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतल्या होत्या, मी किसून घेतली होती लसूण। यानंतर अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा काळी मिरी घातली। याबरोबरच थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे वाटण तयार आहे। या वाटणामुळेच आपल्या रेसिपीला खूप मस्त अशी चव येते। यानंतर इथे मी 1.5 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 वेळा पोहे स्वच्छ धुतल्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतलेत। असेच हे आता 5 मिनटं ठेवून देऊया, म्हणजे सॉफ्ट होतील आणि त्यातलं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा निघून जाईल। तर 5 मिनटानंतर पोहे अगदी सॉफ्ट झालेत। हे मी एका बाउलमध्ये काढून घेतले। आता इथे मी पालक घेतला आहे। पालकाची पानं निवडून घेतली। यानंतर मी स्वच्छ धुवून घेतली, पाणी सगळं निथळून घेतलं आणि असं जाडसर चिरून घेतला आहे। तर 1.5 कप पोह्यासाठी 1.5 कप पालक घेतला होता। यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आणि आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। सगळं वाटण इथे घातलं। यानंतर इथे 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे। शेंगदाणे भाजून ते आधी जाडसर वाटून घेतलेत। यानंतर पाव चमचा हिंग घातला। इथे आता मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली। यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। यामध्ये वाटणामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या होत्या, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। इथे चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं छान एकत्र केल्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। थोडं थोडं घालत जायचं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी घातलं आणि मिक्स करूया। पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे पाणी घालायची गरज नाही आहे। तर आपली रेसिपी छान खुसखुशीत होण्यासाठी 1 मोठा चमचा गरम तेल यामध्ये घालायचं आहे। आधी चमच्याने मिक्स करून घेतलं आणि आता हाताने हे एकत्र करून घेऊया। उरलेलं बेसनसुद्धा यामध्ये मी घातलं आहे आणि हे सगळं एकत्र असं करून घेतलं आहे। याचा गोळा तयार करून घेतला। आता याचे असे वडे तयार करून घ्यायचे आहेत। इथे सगळ्या तयार आपल्या मिश्रणाचे मी गोळे तयार करून घेतलेत। आता हे आपण फ्राय करूया। तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये आता हे वडे सोडायचे आहेत। खूपच मस्त लागतात हे चवीला। यामध्ये आपण जो जाडसर शेंगदाण्याचा कूट घातला आहे तो यामध्ये खूप छान लागतो दाताखाली आल्यानंतर। तर हे मस्त असे खरपूस दोन्ही बाजूने भाजून घेतलेत, फ्राय करून घेतलेत। काढून घेऊया। तर ही पोह्यांपासूनची वेगळी अशी रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तर आज आपण 2 रेसिपी बनवल्या। एक होती कमी तेलातली आणि दुसरी मस्त खमंग चटपटीत अशी वड्यांची रेसिपी। तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।